नाव काय? तो आता या आंदोलनात सहभागी झालाय, तर काय कारण? नेमकं पेपर फुटी वगैरे ज्या पोरांनी सुसाईड केले आणि जे आपले प्रधान आहेत, जे आपले शिक्षण मंत्री, त्यांनी त्यांचं पद नीट सांभाळावा. जर सांभाळता येत नाही तर राजीनामा द्यावा, हेच माझं एवढं म्हणणं आहे. कॉक्रोच पार्टीला समर्थन देण्याचं काय कारण आहे नेमकं? त्यांनी आत्ताच्या युथ साठी आवाज उचललाय, कारण कोणीच आवाज उचलत नाही. ते बॅनर तुमच्या हातात, तुम्ही काय लिहिलंय? तर देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, पेपर फोडण्यात धर्मेंद्र. तुम्ही हे जे आंदोलन करताय, हा, हे म्हणजे सरकार या आंदोलनाच्या विरोधात आहे का, विरोध करत आहे का नेमकं? विरोध नाही करत आहे, पण ते त्यांचं पद सांभाळत नाही बरोबर. ऍक्शन पण घेत नाही आणि रिस्पॉन्सिबिलिटी तर काहीच नाही त्याच्यात. एवढंच आहे. सरकारला फक्त हे पाहिजे की कुठला धार्मिक मुद्दा आहे का नाही, एवढंच पाहिजे फक्त सरकारला. युथ म्हणून या पार्टीकडे तुमची काय अपेक्षा आहे? कुठल्या तुमच्या काँग्रेस जनता पार्टीने असंच युथला सपोर्ट करावा, भविष्यात जे काय मुद्दे उपस्थित होतील त्याला सपोर्ट करावा, एवढीच अपेक्षा आहे. सोशल मीडिया पुरतच राहील का? नाही सोशल मीडिया बोलता नाही. आता सपोर्ट बघताय तुम्ही, युथ सपोर्ट आहे दिल्लीत झालं, तर हे पुढे जसं वाढन तसं आम्ही काँग्रेस जनता पार्टीला, जोपर्यंत ती पार्टी धार्मिक मुद्द्यांकडे जात नाही तोपर्यंत तरी सपोर्ट करा. धार्मिक मुद्द्याकडे गेली तर CJP ला पण आपण सपोर्ट नाही करणार. पण तुम्हाला वाटतं का की या पार्टीत पुढे भविष्य आहे? काही तरुणांमध्ये आशा जागेल, कारण की अनेक तरुण या ठिकाणी आपण पाहतो एकत्र जमलेले आहेत. हो, तरुणाईमध्ये अपेक्षा तर आहे ना सर, कारण तरुण कंटाळला आहे. देशाच्या राजकारणाला तरुण कंटाळला आहे. त्यासाठी एक CJP एक किरण आहे, आशेचं किरण आहे, तर आम्ही त्यांना सपोर्ट. बातमी म्हणजे थोडक्यात.